हॅलो अँड वेलकम बॅक. या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत माझं इव्हनिंग रुटीन. संध्याकाळची वेळ किती छान असते ना आपल्यासाठी. टिफिनची घाई नसते, कामाचा लोड नसतो. संध्याकाळ म्हणजे दिवसभराच्या हलक्या थकव्यातून आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी मिळणारे हॅपी मोमेंट्स असतात. चला तर मग माझ्यासोबत अशीच एक इव्हनिंग स्पेंड करा. तर माझ्यासाठी इव्हनिंगचा फेवरेट पार्ट म्हटलं तर कॉफी घेणं किंवा चहा. तर आज मी इथे चहा बनवतीये आणि मला जास्त वेळ उकळलेला चहा आवडतो. त्यामुळे इथे चहा होतोय तोपर्यंत मी जी दुधाची बॉटल आहे ना ती क्लीन करून घेते. मी याच बॉटलमध्ये फ्रीजमध्ये दूध स्टोअर करते आणि या अशा ज्या बॉटल आहेत ना त्याला जास्त स्पेस पण नाही लागत फ्रीजमध्ये. तर माझ्या या बॉटलची जागा आहे फ्रीजच्या डोअरवर आणि याची स्टोरेज कपॅसिटी आहे 1 लिटर. तर इथे मी बॉटल क्लीन केल्यानंतर यात दूध स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवून देते. तर इथे चहा मस्त उकळला आहे. आता मी चहा घेते. तर आमच्या बाल्कनीमध्ये चिमण्यांचे 2 घरटे आहेत आणि त्यांची दिवसभर चिवचिव चालूच असते. आता मी लगेचच चहाची भांडी घासून घेतेय. जनरली मी सिंकच्या खाली सगळी भांडी स्टोअर करते आणि मग दुसऱ्या दिवशी कामवाल्या ताई येऊन ते क्लीन करतात. पण काचेची आणि सिरॅमिक्सची जी भांडी असतात ना ती मी स्वतःच क्लीन करून ठेवून देते. त्यानंतर सिंक पण छान क्लीन करून घेतलं. मी आता बेडरूम मध्ये जातेय कारण मला बेडवरचे बेडशीट चेंज करायचे आहेत. एक 5 ते 6 दिवसानंतर बेडवरचे बेडशीट चेंज करून घेत असते मी नेहमी. आणि जेव्हा आपल्या घरात लहान मुलं असतात तेव्हा फ्रिक्वेंटली बेडवरचे बेडशीट चेंज करावे लागतात. तर सर्वात आधी मी बेडवरचे बेडशीट्स आणि पिलो कव्हर्स रिमूव्ह करून घेतले आणि ते लगेच मी लॉन्ड्री बॅग मध्ये टाकून घेते. म्हणजे बेडशीट्स आणि पिलो कव्हर लगेच वॉशिंग मशीनला लोड करता येतात. आणि आपण जेव्हा बेडवरती बेडशीट टाकतो तेव्हा बेडशीटला मॅट्रेसच्या खाली टक इन करून घ्यायचं. म्हणजे बेडशीट जास्त वेळासाठी छान राहतं. तर आता मी पिलोला पिलो कव्हर्स लावून घेते. आपण घर जेवढं स्वच्छ ठेवतो तसंच टाइम टू टाइम बेडशीट चेंज करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि स्वच्छ बेडवर झोपण्याची मजा वेगळीच असते. तर इथे माझा बेड सेट करून झाल्यानंतर मी लगेच असं ब्लँकेट पण टाकून घेते. तर मी किचनच्या ज्या नॅपकिन्स असतात ना ज्या आपण किचनमध्ये यूज करतो त्या सेपरेट वॉशिंग मशीनला वॉश करून घेते. तर त्या नॅपकिन्स आता मी फोल्ड करून किचनमध्ये ठेवून देते.
तर या ट्रॉलीमध्ये मी सगळ्या नॅपकिन स्टोअर करते, म्हणजे मला किचनमध्ये काम करते वेळेस या पटकन भेटतात. तर इथे आता दिवे लागण्याची वेळ झालेली. माझा देवाजवळचा दिवा तर 24 तास चालूच असतो. मग देवाजवळ अगरबत्ती लावून घेतली आणि घरातल्या सगळ्या लाईट्स ऑन करून घेतल्या. आणि मला संध्याकाळच्या वेळी कॅन्डल्स लावायला खूप आवडतात. घरामध्ये आपण जेव्हा कॅन्डल्स लावतो ना, तेव्हा घरातलं वातावरण पूर्ण चेंज होऊन जातं. आणि एक सांगू, मला खूप ब्राईट लाईट्स पेक्षा असे छोटे छोटे लाईट्स खूप आवडतात, कारण त्याने छान कोझी लुक येतो घराला. चला आता जाऊया किचन मध्ये. तर आजचा आमचा मेन्यू होता मॅगी. आय नो हे थोडं अनहेल्दी ऑप्शन आहे डिनर साठी, पण कधीतरी पोर्शन कंट्रोल करून खाऊ शकतो. आणि हो, त्यासोबत मी एक फेटा सॅलड पण बनवणार आहे आणि मी त्यात भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स ऍड करणार आहे. सर्वात पहिले मी सॅलड साठी चॉपिंग करून घेते. इथे मी सगळ्या व्हेजिटेबल्स क्लीन करून घेते छान ब्रशने. आणि चॉपिंग स्टार्ट करायच्या पहिले माझ्याकडचा जो नाईफ आहे ना, त्याची धार थोडीशी कमी झालेली, तर इथे मी त्या नाईफला छान शार्प करून घेते नाईफ शार्पनरने. तर माझ्याकडे हे घरीच नाईफ शार्पनर आहे, त्यामुळे मी इझिली ते घरीच करू शकते. हे मी 3 वर्षापूर्वी आयकिया मधून आणलेलं आहे आणि मला असं वाटतं की हे बेस्ट प्रोडक्ट आहे आपल्या किचन साठी. आणि जेव्हा नाईफ शार्प असतो ना, तेव्हा चॉपिंग करण्याची मजा वेगळीच असते. तर आता इथे मी सॅलड साठी झुकिनी कट करून घेते आणि बाकीच्या सगळ्या व्हेजिटेबल्स पण कट करून घेते. तर चॉपिंग झाल्यानंतर हे सगळं एका बाउल मध्ये ऍड केलं आणि आता मी बनवतेय ड्रेसिंग याच्यावरती टाकण्यासाठी, म्हणजे आपल्या सॅलडला छान टेस्ट येते. त्यानंतर एका कप मध्ये ऍड करून घेतला थोडासा लेमन ज्यूस, ऑलिव्ह ऑइल आणि इटालियन सीझनिंग. आणि इटालियन सीझनिंग नसेल, ओरिगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स ऍड करायचे, त्यानेही सेम टेस्ट येते. आणि मग यात ऍड केलं थोडंसं ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीचं पावडर आणि थोडंसं मीठ आणि हनी ऍड करायचं आणि मग त्याला छान मिक्स करून घ्यायचं. मग हे ड्रेसिंग ऍड करायचं आपल्या सॅलडवर. जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर हे सॅलड एक खूप छान ऑप्शन आहे. त्यानंतर मग मी त्यात ऍड केलं थोडंसं फेटा चीज आणि याला एकदा छान मिक्स करून घेतलं. तर फेटा चीज ऍड करायचं नसेल तर तुम्ही यात टोफू किंवा पनीर पण ऍड करू शकता प्रोटीन साठी. तर आता सॅलड रेडी झाल्यानंतर मी मॅगी बनवण्यासाठी इथे कांदा कट करून घेते. तर तनोजला प्लेन मॅगी नाही आवडत, त्यामुळे मग मी यात कांदा, कॅप्सिकम आणि थोडासा लसूण पण ऍड करते.
शॉपिंग झाल्यानंतर जो कचरा आहे तो मी खालच्या मोठ्या डस्टबिन मध्ये टाकून घेतला। मी हे असं व्हाईट कलरचं डस्टबिन यूज करते काउंटर टॉपवर। आता मॅगीसाठी मस्त लसूण कुटून घेते। भरपूर लसूण ऍड करायचा त्यात, म्हणजे मॅगीला छान टेस्ट येते। तर आता एका पॅन मध्ये ऍड करायचं थोडंसं ऑइल, आणि मग ऑइल जेव्हा गरम होईल त्यानंतर त्यात ऍड करायचं थोडंसं जिरं, आणि आता कांदा आणि कॅप्सिकम परतून झाल्यानंतर त्यात ऍड करायची लसूण आणि लाल मिरचीची पेस्ट, आणि मग त्यात पाणी ऍड करून मॅगी टाकून घ्यायची। तर इथे मॅगी कुक होतीये तोपर्यंत मी सॅलड सर्व करते। आणि सानवी आज खूप खुश होती कारण तिला आज मॅगी खायला मिळणार होती। तिला मी मॅगी खूप कमी वेळा देते, त्यामुळे जेव्हा जेव्हा मी मॅगी करते ती खूप खुश असते। आणि जेवण झाल्यानंतर आम्ही दोघींनी थोडा टाइमपास केला, आणि तनुजला थोडं ऑफिसचं काम होतं त्यामुळे तो बिझी होता। तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच। मी आता इथे व्लॉग एंड करतेय। तर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लास्ट पर्यंत व्लॉग बघण्यासाठी खूप खूप थँक्यू।